आता बारीक पावर आपल्याला दृष्टी आहे, आपण गाथा वाचतो, अभंग पाठ करतो, प्रमाण पाठ करतो. महाराजाला बहिरंग दृष्टी नाही पण अंतरंग दृष्टी. एकदा प्रमाण ऐकलं की त्यांचं फिट होते आणि आपण 10 वेळा जरी भोगलं तरी पुढचं काय आपलं आपल्यालाच कळत नाही. महाराज तेवी लचकल्या दृष्टी मग देखणे जे जे किरीटी. अर्जुना एकदा जर अध्यात्म ज्ञानातून दृष्टी घसरली तो रसतळाला गेल्याशिवाय राहत नाही. ही आपल्या जीवावर मोठी जबाबदारी आहे. अध्यात्म ज्ञान तत्वम तत्वज्ञानार्थ दर्शन एत ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम एदतो नेता. ज्या घराण्यामध्ये वारी आहे, ज्या घराण्यामध्ये पूजा अर्चा आहे, ज्या घराण्यामध्ये संतांचे पाय लागतात, ज्या घरामध्ये संतांचं पूजन होते, ज्या घरामध्ये संतांचं वास्तव्य होते, सात्विक जीव त्या घराण्यामध्ये जन्म घेण्यासाठी या भूमंडळात फिरत राहतो, आतूर फिरत राहतो. असं घराणं कुठं सापडेल? अशा ठिकाणी मला जन्म भेटला पाहिजे की ज्या घरामध्ये वारी, हरिपाठ, पूजा, आदर आतिथ्य का घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. आणि या घराण्याची वाट आतुरतेने पाहतात. पाप पुण्य समान झाल्याशिवाय जन्म मिळत नाही मला. नाही, काही थेंब डोंगरावर पडतात, जिरून जातात, काही वाहत नदीला येतात आणि मग सागराला मिळतात. त्यांच्या पाठीमागे प्रक्रिया आहे. पण काही थेंब डायरेक्ट सागरात पडतात. सागरात पडल्या पडल्या ते सागरा एवढे व्यापक होतात. कळतंय काय? घराण्याचे संस्कार बालपणापासून त्यांना मिळतात. ही आपल्या मोठी जबाबदारी बरं. कारण इथं वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती यराचरते सामान्य सर्व. ही जबाबदारी महाराजांना सांगली. आणि एवढ्या घराण्यात झालेली सेवा ज्यावेळेस तुकोबारा प्रसंगाला विठ्ठल परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि मागा 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 म्हटले, तुकोबाराने सांगितलं देवा मागण्यासारखं जगात आहे काय? आणि ते द्यायचे ते दिलेले. देवी दिला देह तो नुसता देह दिला नाही, एका एका इंद्रियाला ज्ञान दिले आणि ते ज्ञान वापरण्यासाठी आपल्या हातामध्ये दिले. दिले दिले इंद्रिया हात पाया कान